आपण आलो आपल्या लोकेशनला, विद्यापीठ लेणी परिसर नाही का. हे बघा, हे समोरचं लोकेशन आहे. आता इथून हे बघा, तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्या आहेत अशा, या पुण्यतिथीनिमित्त स्थापन केलेल्या आहेत नाही का. हे बघा, तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये दाखवतो आज नाही का. हे बघा, हे इकडं पार्किंग आहे, इकडं हे हॉटेल नाही का. अशा पद्धतीनं हे लोकेशन आहे. कमीत कमी 200-300 तरी गौतम बुद्धांच्या मूर्त्या असतील अशा ह्या परिसरामध्ये नाही का. कसं आहे लोकेशन छान. आणि आपला स्टॉल ते बघा, आपला बाळू आला पळत, ते आपलं स्टॉल आहे तिथे अलीकडे आहे का नाही. हे बघा, लोकेशन आपलं, सगळ्या मूर्त्याच मूर्त्या आहेत. इथं प्रोग्राम होतात पुण्यतिथीचे. इकडं हॉल आहे पलीकडं पाठीमागे, लग्न समारंभ. आणि ते वरती दिसतात का, वरती लगे त्या तिकडं लेण्या आहेत, ऐतिहासिक लेण्या नाही का, सम्राट अशोकांच्या काळातल्या. हे बघा, हे आपलं स्टॉल आहे. इथं त्या मूर्तीच्या समोर आपले दुकान लावतो. आलो आता आपल्या इकडच्या दुसऱ्या लोकेशनला. आपण इकडे एकटेच आहे, काही नाही. एक पाण्याचा बॉक्स आणला आहे आणि पायनॅपल आहे आणि एक पोंग्याचं पॅकेट, बस एवढंच. काय आपलं असेल 200 रुपयाचा सगळं माल असेल आपला नाही का. हे आपलं लोकेशन, या लेणी परिसर तुम्हाला दाखवतो. हे इकडं पुढं जावं लागतं असं, ते तिकडं तिकीट काढायचं आणि मध्यंतरी मग तिकडं आतमध्ये ते कॅव्स आहेत, लेण्या नाही का, ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते. बुद्ध लेण्या आहेत सम्राट अशोकांच्या काळातल्या. खूप पर्यटक येतात इकडं बघण्यासाठी. तसे पर्यटकांना इथं तिकीट खूप असतं. 300 रुपये विदेशी आणि यांना आहे. आपल्या इकडं आहे 25-30 रुपये तिकीट, पण बाहेर देशाच्या लोकांना खूप तिकीट आहे, कारण की परमिशन नसते ना, आणि ते त्याच्याचमुळे त्यांचा चार्ज जास्त असतो. हा असा आपला परिसर आहे. हे बघा, इकडचं लोकेशन हा इकडून तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हे बघा, इथून सगळं असं बघण्यासारखं आहे, बघण्यासाठीच येतात लोक. हे बघा, तुम्हाला दाखवतो लोकेशन कसं दिसतंय. हे इकडं ते हरसूलचा तलाव आहे आणि इकडं गोगाबागा टेकडी आहे. हा परिसर दिसतोय तो तुकाडा, हा हरसूल एरियातला आहे सगळा ठीक आहे. आता उन्हामुळे जास्त चमकत नाही ना, अशी परिस्थिती नाही. खूप बघण्यासारखं